आपल्याला पोट किंवा वात्या जास्त नसताना सुद्धा साडीमध्ये हा पोट वात्या जास्त का दिसायला लागतो? साडी नेसताना अशा कोणत्या चुका आपण करतो ज्याच्यामुळे हा पोट वात्या दिसायला लागतो? हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आजचा हा व्हिडिओ खरंच खूप युजफुल होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप नंबर 1 म्हणजे आपला पेटीकोट. तर इथे मी नॉर्मल असा पेटीकोट घेतलेला आहे. तुम्ही जर शेपवेअर यूज करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुमच्याकडे जर असा नॉर्मल पेटीकोट असेल तर त्याच्या ज्या चुन्या असतात, एक्स्ट्रा चुन्या, त्या एक तर आपल्याला अशा कमरेवरती सरकवून घ्यायच्या आहेत किंवा मग पाठीमागच्या बाजूला सरकवून घ्यायच्या, जेणेकरून त्या चुन्या पोटावरती राहणार नाहीत आणि आपला जो पोटवात्या आहे तो जास्त असा दिसणार नाही. तर पेटीकोट नेहमी बांधत असताना एकतर बेली बटनवरती किंवा बेली बटनच्या थोडंसं खालच्या बाजूला हा बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर साडीवरती जी कोणती हील्स, सँडल जी तुम्ही घालणार असाल ती तुम्ही अगोदरच घालून घ्या, जेणेकरून साडीच्या उंचीचा व्यवस्थित असा अंदाज येईल. आता इथे साडी नेसत असताना साडीचा जो खोवणीचा भाग आहे तो आपण सगळ्यात पहिला खोवून घेतो. तर हा भाग खोवत असताना साडीचा वरचा जो फॅब्रिक आहे तो थोडासा असा दुडून घ्यायचा बाहेरच्या बाजूला आणि त्यानंतरच आतल्या बाजूला अशा पद्धतीने टक करून घ्यायचं. तुम्हाला जर मी सांगितलेलं समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये जशा पद्धतीने मी दाखवलेलं आहे तशा पद्धतीने करू शकता. तर इथे आपला खोवणीचा भाग जो आहे तो खोवून झालेला आहे. तर आता पदर काढून घेऊया. तर इथे पदराकडे जायचं, पदर हातामध्ये उचलून घ्यायचा आणि पाठीमागच्या बाजूने उजव्या हाताखालून पुढच्या बाजूला असा हा पदर फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर पदराचा जो खालच्या बाजूचा जो काठ आहे ना तो असा आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि तिथून आपल्याला ह्या प्लीट्स काढायला सुरुवात करायची आहे. तर ही पहिली जी प्लीट आहे ना ती थोडीशी मोठी ठेवायची. पहिला जो काठ आहे पदराचा तो, त्यानंतरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा तुलनेत, वरची जी प्लीट आहे त्याच्या तुलनेमध्ये थोड्याशा बारीक बारीक काढायच्या. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या प्लीट्स काढून झालेल्या आहेत आणि ते तुम्ही बघू शकता वरची जी प्लीट आहे ती बाकीच्या तुलनेमध्ये थोडीशी मोठी ठेवलेली आहे मी. आता या हाताने व्यवस्थित करून इथे एक पिन लावून घ्यायची. आता या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला मानेजवळ अशा पद्धतीने पकडून धरायच्या आणि एक हाताच्या अंतरावरती इथे व्यवस्थित अशा करून इथे एक पिन लावून घ्यायची आहे. इथे पिन लावून झाल्यानंतर हा पिन लावलेला भाग खांद्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि जेवढ्या लांबीचा आता तुम्हाला पदर हवा आहे तिथपर्यंत या प्लेट्स व्यवस्थित पकडून धरायच्या आणि तिथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची. आता इथे बघू शकता तुम्ही जेवढा मला हवा आहे तेवढा मी इथे पदर काढून घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खांद्यावरती एकदा टाकून बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असा अंदाज येईल. तर इथे मला जेवढा हवा होता तेवढा मी पदर काढून घेतलेला आहे. तर आता इथे एक पिनअप करून घेऊयात. तर अगदी आपल्या खांद्यावरती पिन न लावता खांद्याच्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला इथेही पिन लावून घ्यायची आहे. पिन लावून झाल्यानंतर इथे पहा, हा जो छातीजवळचा जो भाग आहे किंवा छातीजवळची जी वरच्या बाजूचा जो काठ आहे तो आपला कधी कधी लूज होतो आणि एकदम गळ्याजवळ जाऊन चिकटून राहतो आणि असं झाल्यामुळे काय होतं, आपली जी हाईट आहे ती थोडीशी कमी होते, कमी दिसायला लागते याच्यामुळे. तर हे असं होऊ नये यासाठी इथे एक आपण व्यवस्थित अशी पिन लावून घेणार आहोत. ही पिन लावल्यामुळे आपला हा जो काठ आहे तो अजिबात इकडचा तिकडे असा हलणार नाही, अगदी व्यवस्थित असा राहील. तर इथे हा काठ अशा पद्धतीने पकडायचा, एक बोट असं ठेवायचं आणि खालचं थोडंसं फॅब्रिक अशा पद्धतीने उचलून थोडंसं वरच्या बाजूला घ्यायचं. जरी मी सांगत नसलेलं समजत नसेल तरी थोडंसं व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा, तुम्हाला नक्कीच समजून जाईल. आता इथे पिन लावून घ्यायची जेणेकरून हा जो पदर आहे तो अजिबात इकडे तिकडे हलणार नाही. अगदी जास्त नाही, फक्त एक चिमूटभर फॅब्रिक आपण उचलून इथे पिन लावून घेतलेला आहे. आणि ही पिन लावल्यामुळे गळ्याजवळचा जो काठ आहे साडीचा तो आपला वरती चढणार नाही किंवा इकडे तिकडे असा हलणार नाही. कितीही काम करा, कितीही तुम्ही हाला, अगदी आहे तसाच्या तसा राहील आणि दिसायला सुद्धा तितकाच छान दिसेल. त्यानंतर कधी कधी आपण जास्त हलत असतो तेव्हा ह्या ज्या छातीवरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या इकडे तिकडे अशा ह्या हलत असतात. तर ह्या प्लेट्स आहेत तशाच्या तशा राहाव्यात, अजिबात इकडे तिकडे सरकू नयेत किंवा विस्कटू नयेत. यासाठी आपण काय करू शकतो, तर इथे या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित अशा हाताने सेट करून घ्यायच्या जशा तुम्हाला हव्यात तशा. त्यानंतर वरचा जो हा काठ आहे ना तो अशा पद्धतीने बाजूला करून घ्यायचा आणि बाकीच्या प्लेट्स अशा हाताने पकडायच्या आणि इथे एक छोटीशी पिन लावून घ्यायची आणि इथे पिन लावून झाल्यानंतर वरचा काठ त्याच्यावरती होता तसा अगदी सोडून द्यायचा आणि ते तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशा छातीवरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्या सेट झालेल्या आहेत. आता साडी इकडे तिकडे कितीही करा तुम्ही किंवा कितीही हाला, अजिबात त्या निऱ्या इकडे तिकडे होणार नाहीत किंवा विस्कटणार नाहीत. तर आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, म्हणजे आपला पोटवात्या कोणकोणत्या गोष्टीमुळे दिसत असतो. इथे आपल्याला पोट नसताना सुद्धा आपला पोटवात्या दिसतो आणि त्याची कारणं म्हणजे इथे बघा, सगळ्यात अगोदर काही महिलांना सवय असते की आपलं पोट दिसू नये म्हणून इथे आपण काटाला आणि आपल्या
ब्लाऊजला अशा पद्धतीने इथे पिन लावत असतो, पण असं केल्यामुळे आपला जो पोटवात्या आहे तो जास्त दिसायला लागतो आणि त्याचबरोबर असं केल्यामुळे आपली हाईटसुद्धा कमी दिसायला लागते. तर ही पिन समोरच्या बाजूला न लावता इथे हा जो काठ आहे तो व्यवस्थित असा खेचून पुढच्या बाजूला घ्यायचा आहे आणि जी पिन आपण मगाशी पुढे लावलेली होती ना, तीच पिन इथे घेऊन कमरेवरती डाव्या बाजूला ब्लाऊजला आणि वरच्या काठाला पकडून इथे अशी लावायची आहे, जेणेकरून तुमचा पाठीमागचा कमरेचा भागसुद्धा ओपन दिसणार नाही आणि तुम्ही अनकम्फर्टेबलसुद्धा होणार नाही. आता हा काठ पुढच्या बाजूला असाच खेचून घ्यायचा आणि पुढच्या बाजूला बरोबर उजव्या मांडीवरती हा काठ आपल्याला घेऊन जायचा आहे. इथे डाव्या हाताने हा काठ पकडून धरायचा आणि उजव्या हाताने त्याला थोडंसं असा ट्विस्ट करायचं आणि इथे 1-2-3 अशा प्लीट्स काढून घ्यायच्या. आता इथे हा काठ जो आहे तो सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचा आणि इथे तुम्ही बघू शकता कमरेचा आपल्या लुक. पोटवात्या अजिबात दिसत नाही. मगाचा तुम्ही व्हिडिओ थोडासा पाठीमागे जाऊन बघू शकता. मगाशी पोटवात्या किती दिसत होता आणि आता अजिबात असा पोटवात्या दिसत नाही. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपला पोटवात्या खूप जास्त दिसतो, ते म्हणजे आपल्या निऱ्या म्हणजेच प्लेट्स. तर इथे ज्या निरीच्या ज्या प्लेट्स आहेत ना, आपण कधी कधी साडी आपली कमी असते आणि निऱ्या खूप जास्त याव्यात यासाठी आपण एकदम जवळजवळ आणि छोट्या छोट्या निऱ्या काढतो, जेणेकरून आपल्याला निऱ्या तर जास्त येतात, पण त्या खोवल्यानंतर पोटावरती अशा पद्धतीने फुगतात की आपलं पोट नसताना सुद्धा आपला पोटवात्या जो आहे तो खूप जास्त असा दिसायला लागतो. तर इथे तुम्हाला दिसतच असेल की अगदीच पोट नसताना सुद्धा पोट किती दिसायला लागलेलं आहे. तर हा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर इथे आपल्याला जास्त प्लेट्स न काढता अगदी मापामध्ये आणि मोठ्या मोठ्या अशा प्लेट्स काढायच्या आहेत. अगदी थोड्या आल्या तरी सुद्धा चालेल, पण थोड्या मोठ्याच प्लेट्स काढून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या पोटावरती फुगा होणार नाही आणि आपला पोटवात्या जो आहे तो कमी सुद्धा दिसेल. या काढलेल्या प्लेट्स हाताने व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आणि वरच्या बाजूला एक इथभर अंतर सोडून इथे आपल्याला एखादी पिन लावून घ्यायची आहे. पिन लावून झाल्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अगदी सेंटरला पकडून खोवून घ्यायच्या. आता खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित करण्यासाठी थोड्याशा गुडघ्याजवळच्या निऱ्या व्यवस्थित पकडून त्या दोन्ही गुडघ्यांमध्ये पकडून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्या टोकाकडचा भाग अशा पद्धतीने हाताने पकडून त्याचा एक घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा, जेणेकरून आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा बसतील. आता इथे बघू शकता तुम्ही पोटाजवळचा किंवा कमरेजवळचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा बसलेला आहे. तर इथे बाजूला अगोदरचा व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती फरक आपल्याला दिसून येतो. माणूस कितीही जाड असू देत, पण साडी जर अशा पद्धतीने व्यवस्थित वेअर केली ना तर अजिबात पोटवात्या दिसत नाही. आणि जरी तुमचा पोटवात्या जास्त असेल तरी सुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीने साडी वेअर केला तर तुमचा पोटवात्या अजिबात दिसणार नाही आणि कमरेचा भाग अगदी स्लिम दिसेल. आता बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम असतो की वाकल्यानंतर वगैरे हा जो पोटावरचा जो पदराचा भाग आहे तो इकडे तिकडे सरकतो आणि मग पोटाचा भाग दिसायला लागतो आणि तेव्हा मग तिथे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. तर ते तसं होऊ नये यासाठी काय करायचं, हा जो वरचा काठ आहे साडीचा तो बाजूला करायचा आणि त्याच्या खालची जी प्लेट आहे ना त्याला पकडून अशा पद्धतीने इथे कमरेजवळ ब्लाऊजला एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून हा आतला जो प्लेट आहे ती व्यवस्थित अशी बसेल आणि त्याच्यावरती हा काठ सोडायचा वरचा. आणि आता बघू शकता तुम्ही कितीही वाका, किती इकडे तिकडे व्हा, अजिबात पोटाचा भाग दिसणार नाही. आता इथे बघा पदर जर तुमचा फुलणारा असेल, कारण बऱ्याचशा साड्यांचा पदर जो असतो तो फुलणारा असतो, कारण त्याच्यावरती हेवी डिझाईन असते किंवा साडीच्या तुलनेत पदर हा थोडासा जाडसर असतो, त्यामुळे तो बऱ्याचदा फुलतो. तर हा जर पदर तुमचा फुलणारा असेल तर अशा पद्धतीचा एक रोल बनवायचा, त्याला रबर लावून थोड्या वेळासाठी तसंच ठेवून द्यायचं, जेणेकरून पदर जो तुमचा आहे तो व्यवस्थित असा सेट होईल. आणि सोडल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पदर व्यवस्थित असा आपला सेट होतो. आणि हा आहे मैत्रिणींनो आपला फायनल लुक. तर तुम्ही इथे बघू शकाल फक्त एक 3-4 चुका जर आपण टाळल्या ना तर इथे आपण एकदम उत्तम प्रकारे अशी साडी नेसून तयार होईल. आणि तुमचा पोटवात्या असो किंवा नसो अशा पद्धतीने जर तुम्ही साडी वेअर केला तर पोटवात्या अजिबात दिसणार नाही. सो या ट्रिक्स नक्की वापरून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.